नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो। जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या मार्फत लिपिक पदासाठी भरती निघालेली आहे। पात्र महिला उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे। कोणतीही परीक्षा न घेता थेट निवड होत आहे। 1 जुलै 2026 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। अर्ज कसा करायचा आहे, पात्रता काय आहे, वेतन किती असणार आहे याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राइब करून बाजूची नोटिफिकेशन बेल लगेच प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरती संबंधित अपडेट मी रोज या चॅनलवर देत असतो। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, या ठिकाणी आपण जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम जिल्हा यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या अधिकृत जाहिरातीवर आलेला आहोत, ज्यामध्ये अल्पसंख्याक शासकीय वसतिगृहाच्या व्यवस्थापनाकरता लिपिक पदासाठी ही पदभरती होत आहे आणि या पदासाठी फक्त महिला उमेदवारांकडून अर्ज इथे मागवल्या जात आहे। तर या पदाकरता आवश्यक नियम, अटी व शर्ती, त्याचप्रमाणे शिक्षण पात्रता, वेतन किती असणार आहे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या पदभरतीची माहिती घेण्यास कसल्याही प्रकारची अडचण इथे जाणार नाही आणि व्हिडिओच्या शेवटी या पदासाठी जो अर्जाचा नमुना दिलेला आहे तो कशा पद्धतीने भरायचा ते देखील सांगणार आहोत। तर इथे बघा, शिक्षण पात्रतेमध्ये महिला उमेदवार किमान पदवीधर असणे आवश्यक आहे। त्या महिला उमेदवाराकडे मराठी 30 आणि मराठी 40 या शब्द प्रतिनिधी टंकलेखनाचे उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे आणि इंग्रजी 30 आणि इंग्रजी 40 शब्द प्रतिनिधी टंकलेखनाचे उत्तीर्ण प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारची शिक्षण पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता। त्यानंतर शिक्षण पात्रतेसोबतच अनुभव पात्रता सुद्धा लागणार आहे, तर ती कशा प्रकारची आहे तर इथे बघू शकता। या ठिकाणी कॅशबुक लिहिण्याबाबतचे ज्ञान असणे आवश्यक आहे, वसतिगृह जलसंग्रह नोंदवही सांभाळण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे, लेखाविषयक कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे, कार्यालय नस्तीबाबतच्या कामाचे ज्ञान असणे आवश्यक आहे आणि संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारचे अनुभव पात्रता असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य दिलं जात आहे आणि या पदासाठी जे मानधन आहे ते 8,000 रुपये प्रति महिना या ठिकाणी असणार आहेत। अल्पसंख्याक विभागाचे जे शासन निर्णय आहेत 2013 चे, त्यानुसार तुम्हाला इथे मानधन दिला जात आहे। तेव्हा या पदासाठी तुम्ही जर पात्र असाल आणि अर्ज करू इच्छित असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। 1 जुलै 2026 या दिलेल्या तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे। अर्ज कुठे करायचा आहे तर इथे बघा, जिल्हाधिकारी कार्यालय राजस्व सभागृहामध्ये दिलेल्या अर्जाच्या नमुन्यामध्ये आपली माहिती भरून त्या अर्जासोबत आपली आवश्यक कागदपत्राच्या सांख्यिकीत प्रती या ठिकाणी जोडून तो अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे। तर अशा प्रकारे ऑफलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज इथे सादर करू शकता। या पदासाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा होणार नाही, थेट मुलाखत घेऊन तुमची या ठिकाणी निवड होणार आहे। तर अशा प्रकारे ही पदभरती लिपिक पदासाठी या ठिकाणी होत आहे। तर इथे बघा, या जाहिरातीसोबतच अर्जाचा नमुना दिलेला आहे, तर तो अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे त्याची मी थोडक्यात माहिती देणार आहे। तर इथे बघू शकता, या दिलेल्या बॉक्समध्ये तुम्हाला अलीकडे काढलेला पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटवून घ्यायचा आहे, त्यानंतर अर्जदाराचे संपूर्ण नाव लिहायचे आहे, पत्रव्यवहाराकरता पत्ता लिहायचा आहे, जन्मदिनांक टाकायचे, त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक, तुमची शैक्षणिक माहिती इथे भरायची आहे, पदवीधर पदव्युत्तर पदवी झाला असाल तर ते इथे माहिती भरून घ्यायची आहे, तुम्हाला किती गुण आहेत, प्राप्त गुण किती मिळाले, गुणांची टक्केवारी काय आहे, त्यानंतर संगणक, टंकलेखक, इतर जी काही शैक्षणिक अर्हता असेल त्याबाबतची माहिती या बॉक्समध्ये भरून घ्यायची आहे। शासकीय निमशासकीय या विभाग कार्यालयाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर अनुभवाबाबत माहिती इथे लिहायची आहे। त्यानंतर प्रतिज्ञापत्रामध्ये आपले नाव, वय, वर्ष, राहणार, अशा प्रकारे ऍड्रेस या ठिकाणी लिहून तुमची स्वाक्षरी या ठिकाणी करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे हा सिंपलचा अर्ज या ठिकाणी दिलेला आहे। तो अर्ज या पद्धतीने भरून त्या अर्जासोबत आपली कागदपत्र जोडून तो अर्ज तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहामध्ये या ठिकाणी सादर करायचा आहे। 1 जुलै 2026 या दिलेल्या तारखेपर्यंत तुम्ही अर्ज सादर करू शकता। तर अशा प्रकारे लिपिक पदासाठी ही पदभरती जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम जिल्हा यांच्या मार्फत घेतल्या जात असून त्या पदभरतीची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि याच पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या एनएक्स मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूची नोटिफिकेशन बेल लगेच प्रेस करून घ्या। ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। या पदभरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या, जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा। जय हिंद, जय महाराष्ट्र।